आज मी करणार आहे पालकचे धपाटे. तर ते कसे करायचे, पालक चिरून घेतली मी, स्वच्छ धुवून आणि त्याच्यात कणिक, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, जिरं, ओवा हे सगळं टाकून घेतलं आणि हे असं सगळं भिजवून घेतलं मी त्याला. आणि आता मी असे हे तव्यावर थापून असे पसरून घ्यायचे, गोळा घ्यायचा एक आणि असे हे पसरून घ्यायचे आणि छान याला भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी. भाजून घेते आम्ही, अशी छान भाजून घेतली. तेल टाकून छान असा गोळा घ्यायचा आणि हे त्यावर असे गरम तव्यावर पसरवायचे आणि छान असे खरपूस हातानेच असं पाणी लावून थोडं पाणी घ्यायचं, असं पाणी लावून छान असं छोटे छोटे हे असे खरपूस भाजून घ्यायचे. खायला एकदम चविष्ट लागतात. आपण कुणी काय करतं की पालक छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतात, पण त्याची चव वेगळीच लागते. आणि हे जे आपण ही जी पालक आणली आहे पराठ्यामध्ये मी धपाट्यामध्ये, तर ही चिरून घेतली बारीक बारीक आणि कोथिंबीर चिरून घेतली, मिरची चिरून घेतली बारीक बारीक, थोडा ओवा, तीळ, धने पावडर, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडा कांदा घातला आणि छान मग असं भिजवून घेतलं पाण्याने मी त्याला. आणि हे असे धपाटे मी बनवलेले आहे आणि खूप सुंदर लागतात. आणि त्याच्यासोबत मी हे ताक केलेलं आहे. हे ताक मी त्याच्यासोबत घ्यायचं आणि धपाटा दोन्ही मिक्स करून धपाट्यासोबत ताक आणि खूप सुंदर लागतं. बघा असं छान शेकून घेतला मी खरपूस, असं तयार झालेलं आहे. असं मी छान शेकून घेते, शेकून घेतलेलं आहे. हां असं तयार झालेलं आहे. आणखी मी हे परत शेकून घेते बाकीचे. पाणी थोडं पाण्याचं हात लावून छान हातानेच असं तापायचं, म्हणजे तो छान तापला जातो, पसरतो तो. म्हणजे असं त्याला लाटायची वगैरे काही गरज नाही आहे. डायरेक्ट तव्यावरच ते टाकून आपण ठेवून गोळा असं थापून घ्यायचं. बस बघा दुसरं आपण तयार करते आहे. आणि आपण जास्ती तेल नाही लावायचं याला, जास्त तेलाची गरज नसते, थोड्याही तेलात होतो. आणि बाकी कसे मग आपण लाटून करतो तर ते असे तेलकट होतात, त्याला भरपूर तेल भाजायसाठी वापरावं लागतं, ते तेलकट वाटतात. त्या असे तेलकट खायची इच्छा नाही राहत. म्हणजे असं कसं जास्ती तेलकट नाही खायचं, जास्ती ऑइल पोटात जातं, म्हणून मग आपल्याला हे एक ऑप्शन छान आहे. म्हणजे असे तुम्ही करू शकता, थोड्या तेलात करायचे आणि असे छान भाजून घ्यायचे खरपूस. चवीला इतके सुंदर लागतात, तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागतात.
हे बघा असे खरपूस मी भाजून घेतले छान. बघा पालकची अशी बारीक बारीक कापून घेतली ती आणि अशी भाजून घेतली छान. तव्यावर तेल घालून थोड्या कमी तेलामध्ये हे होतं आणि चवदार लागतात आणि खायला खूप छान लागतात. आणि ज्यांना जास्ती तेल वगैरे खायला नाही सांगितलं आहे डॉक्टरने, त्यांच्यासाठी हा धपाट्याचा प्रकार खूप छान आहे. त्यांनी तर हे असे करून खायलाच पाहिजे. इच्छा तर होते सगळ्यांची की असं आपणही खायला पाहिजे, खाऊ शकत नाही. मग त्यावेळेला असा हा एक प्रकार छान आहे करून.